सद्गुरू आणि माईना माझा नमस्कार आणि इथे जमलेले सर्व माझे गुरुबंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. परवाच आमचा 51वा ज्ञानेश्वर पुण्यस्मरण उत्सव आपण दिमागदार रीतीने केला पुण्याला. खूप म्हणजे असा आतापर्यंत आपला उत्सव झाला नाही एवढा सुंदर उत्सव झाला. म्हणून मी आली न भूतो म्हणतो, भविष्याती म्हणत नाही का, आपला वारसच चाललेला आहे. कारण तळेगावला मी हेच बोललो होतो, न भूतो साधा तळेगावला झाला, पण त्याच्याही पेक्षा चांगला पुण्याला झाला. म्हणजे गर्दी जी काय अफाट गर्दी हा शब्द आपण वापरतो ना, आणि जेव्हा सगळे उठले तेव्हा असं महासागर चालला असं वाटत होता, महासागर दिसत होता. आणि शेवटी बसलेल्या लोकांना मी दिसत पण नव्हतो, अशी परिस्थिती होती. तर सुंदर आणि शिस्तबद्ध, कुठलाही पॉलिटिकल इंटरफरन्स नाही. सगळं पॉलिटिकल लोकांनी करून सुद्धा बरीच मदत देऊन सुद्धा कुठलाही इंटरफिरन्स नाही, कुठेही त्यांनी आपला प्रेझेन्स दाखवला नाही. आणि खूप म्हणजे मजा आली, खूप मजा आली एकदम. आणि विषय पण छान रंगला. आणि नंतर आळंदी, आयसिंग ऑन द केक म्हणतात सुद्धा आळंदी झाली. गेल्या वर्षी आम्ही तो विचार सोडला होता आपण सर्व ट्रस्टीजनी की आळंदीला आपण केलं पाहिजे. तर आळंदीच्या त्या इंद्रायणीच्या घाटावर इतकं शिस्तबद्ध काम झालं, सर्व लोकांनी आपलं कौतुक केलं. तिकडे तिकडच्या आळंदीचे जे व्यवस्थापक सगळे लोक होते त्यांनी सांगितलं की एवढा शिस्तबद्ध कार्यक्रम कधी झाला नाही, इतका तुम्ही शिस्तबद्ध केला. कुठेही गडबड नाही, कुठेही वेडेपणा नाही, सगळे शांत चित्ताने बसले होते सगळे. आणि आळंदीकडनं आपल्याला मानपत्र मिळणं घेऊन त्या मिशनला, ही पण एक ऐतिहासिक घटनाच मला वाटते. कारण मी म्हणून दाखवलं की इतकी मानपत्र मिळाली, पण ज्ञानेश्वर माऊलींनी जिथे समाधी घेतली त्या आळंदीहून मिळणं हे सगळ्यात मानाचं, सन्मानाचं आहे आणि आनंदाचा आहे. तिकडे समोर एक दशक्रिया विधी चालला होता, काही कोण बोलत होतं, पण त्या सगळ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आमचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे नव्हतंच, आमचं लक्ष तुमच्या गाण्याकडे आणि तुमच्या बोलण्याकडे होतं. आणि खूप सुंदर झाला कार्यक्रम. आता ज्याला येता नाही आलं त्याने युट्यूबवर आपली ताण भागवावी. असो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जाऊन पाहणं ही एक गोष्ट वेगळीच असते. म्हणून इथे बसून ऐकणं आणि मग ऑडिओ ऐकण्याचा फरक असतो. कारण इथे बसल्यानंतर जो एक ऑरा असतो ना, ऑरा तो एक वेगळा असतो. असो, काल मकर संक्रांत होती, काल नाही परवा ना, रविवारी मकर संक्रांत होती. त्या मकर संक्रांतीच्या सर्वांना भरपूर शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि विठ्ठल विठ्ठल बोला, कारण गोड गोड बोलतो आपण, विठ्ठल विठ्ठल सुद्धा बोलतो, त्यामुळे विठ्ठल विठ्ठल बोला. आता आम्ही विचार करत होतो की संक्रमण कुठे करू, आता जाणीव आनंदात संक्रमण करू का. पण असं मला वाटतं की अजून जाणीव थोडीशी अजून घेतलं तर चालेल असं मला वाटतं. मागच्या वेळेला आपण जाणीवेच्या अवस्था बघितल्या, 5 अवस्था, म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य आणि उन्मनी. आता ह्या ज्या अवस्था पाहताना, ह्या अवस्थेचा अर्थ काय की जाणीव कुठल्या तरी एका अवस्थेत असते, एका अवस्थेत असते, कुठल्या तरी एका वेळेला एका अवस्थेत, म्हणजे दोन्ही नसतात. काही लोक झोपेत असून बोलू शकतात, ते वेगळं, झोपेत असून बोलू शकतात, चालू शकतात. असो, तर ते एका वेळेला जाणीव एकाच अवस्थेमध्ये असते. मग जागृतीमध्ये असेल तर निद्रेमध्ये नाही, निद्रेमध्ये जागृतीमध्ये नाही. अशा रीतीने ती एकच अवस्था एका अवस्थेतनं दुसऱ्या अवस्थेत जात असते. आणि का जाते ते पण सांगितलं सद्गुरूंनी, की जेव्हा आपण जागृतीमध्ये असतो, खूप कष्ट करतो, शरीर थकतं, शरीर थकलं की मन पण थकतं, आणि मग आपल्याला झोप यायला लागते, आणि आपल्याला निद्रादेवीला आपण निद्रादेवीकडे जातो. आणि मग निद्रेमध्ये आपण पुन्हा चार्ज होतो. कारण निद्रेमध्ये जाणीव ही झोपलेली म्हणत नाही, जाणीव ही विलीन झालेली आहे नेणिवेमध्ये.
आणि तेव्हा त्याला सच्चिदानंद स्वरूपाचा स्पर्श असतो, त्यामुळे ती पुन्हा एकदा चार्जिंग होते. तसं आपण मोबाईल चार्ज करतो तसं जाणीव त्या स्वरूपाला टच झाली की ती चार्ज होते, आणि चार्ज झाल्यानंतर पुन्हा ती नव्या उत्साहाने फ्रेश होऊन सकाळी उठते. म्हणून जागृती आणि निद्रा या दोन खऱ्या अवस्था आहेत. स्वप्न सोडून द्या, स्वप्न पडत असतात ती. तर जागृती आणि निद्रा या दोन अवस्था असतात, आणि या दोन अवस्थेमध्ये जाणीव 24 तास फिरत असते. पण त्या राहिलेल्या दोन अवस्था ज्या आहेत, तुर्य आणि उन्मती, त्याच्यासाठी जागा तयार करायला लागते आपल्याला. कारण जागेपणी आणि निद्रा याच्यामध्ये वेळच नसतो ना बाकीच्या अवस्थेमध्ये जायला. जाणीवेला दुसऱ्या अवस्थेमध्ये शिरायला जागा कुठे आहे? कारण एकदम जागृतीमधनं आपण एकदम निद्रेमध्ये जातो, निद्रेमधनं एकदम जागृतीमध्ये येतो. मग ही मध्ये जागा करायला लागते. ती जागा म्हणजे संधी म्हणतो आपण त्याला. ही जागा जेव्हा आपण निर्माण करतो त्या ह्या जागेमध्ये आपण प्रवेश केला तर जाणीव तुर्यमध्ये प्रवेश करू शकते. आणि तुर्यमध्ये प्रवेश केल्यानंतर तिकडे स्थिर व्हायला लागल्यानंतर एक दिवस, तो कधी दिवस हे सांगता येत नसतो, एक दिवस त्याचं उन्मनीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे तुर्यमध्ये असताना साक्षात्कार होतो, म्हणजेच स्मृती जागृत होते. आपल्याला जी विस्मृती पडलेली आहे जाणीवेच्या ठिकाणी, जी विस्मृती पडलेली आहे स्वतःबद्दल, ती स्मृती जागृत होते. आणि ती जागृत झाली की मग त्याला उन्मनी अवस्था म्हटलेली आहे. आता उन्मनी अवस्था कशी आहे? तर उन्मनी अवस्था ही जागृती अवस्थाच आहे, पण जागृतीमध्ये जाणीवेला स्वतःच ओळख नसते, स्वतःची जाण नसते, आणि ती फक्त जगाला जाणत असते. पण उन्मनीमध्ये ती स्वतःला पण जाणत असते आणि जगाला पण जाणत असते. आणि दोन्ही ठिकाणी जाणणं हे स्वरूपाच्या अंगाने असतं, नुसतं रूपाच्या अंगाने नसतं. जग आपण पण जाणतो, पण ते रूपाच्या अंगाने जाणतो, ते स्वरूपाच्या अंगाने जाणतात. स्वरूपाच्या अंगाने जाणतात म्हणजे सगळीकडे एकच आहे ही त्यांना अनुभूती मिळते, ही अनुभूती मिळते. मध्ये एक अनिता नुरजानी, काय नाव, मुरजानी, अनिता मुरजानी म्हणून एक बाई आहे हाँगकाँगची. तिचं एक पुस्तक आहे डाईंग टू बी मी असं म्हणून पुस्तक आहे, डाईंग टू बी मी. त्याच्यामध्ये ती कोमामध्ये गेलेली असते, आणि कोमामध्ये गेल्यानंतर ती जेव्हा परत येते तेव्हा तिने कोमामध्ये तिचा अनुभव सांगितलेला आहे काय होतो. आणि हा अनुभव सद्गुरू जो सांगतात साक्षात्कारानंतर जो असतो तो तिला अनुभव त्या कोमा स्थितीमध्ये मिळाला. कारण तिने जे वर्णन केलेलं आहे ते अचूकपणे आपल्या साक्षात्कारासारखं आहे. तिने असं सांगितलं की मला आहे ना, मी वेगळी असं वाटत नव्हतं, मी आणि जग सगळं मी वेगळं असं वाटत नव्हतं, एक असं वाटत होतं. नंतर मला टाइम डायमेन्शन नव्हतं किंवा लोकेशनचा काय संबंध नव्हता. माझा भाऊ कुठेतरी आहे तो पण मला दिसत होता, म्हणजे लोकेशनचा काय संबंध नव्हता. आणि माझ्या रूमच्या बाहेर मी जिथे पडली होती कोमामध्ये, त्याच्या बाहेर डॉक्टर काय आपल्या नवऱ्याकडे बोलतात ते पण मला दिसत होतं, ऐकू येत होतं. म्हणजे तिची जी अवस्था होती ती वेगळीच अवस्था होती, वन विथ एव्हरीथिंग असं तिथे झालं होतं. ते जाऊन दे, पुढलं जाऊन दे. सांगायचा मतलब काय की स्वरूपाच्या अंगाने आपण एक आहोत अशी अनुभूती साक्षात्कारानंतर होते. आणि उन्मनी अवस्था ही परमनंट अवस्था असते. मग तिथून पुन्हा ते जागृती पण उन्मनी अवस्थेतच असते आणि झोप पण ते तशीच असते त्यांची. म्हणजे सद्गुरूंनी असं वर्णन केलेलं आहे की आपल्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये 3 गोष्टी आहेत, सत, चित आणि आनंद. तर आनंद आहे ना, हा आनंद हा जाणीवेमध्येच असतो, वेगळं नसतं काही. म्हणून सद्गुरूंनी एकीकडे असं म्हटलेलं आहे की जाणीव हे रूप, रूप म्हणजे जाणीवच आहे, जाणीवेशिवाय काय नाही. जे काय आहे ती जाणीवच आहे. जाणीव हे रूप म्हणजे जाणीवच आहे, आणि जाणीवेचा गाभा शक्ती आहे, आणि जाणीवेचं स्वरूप आनंद आहे. पण आहे ती जाणीवच आहे. म्हणून सद्गुरूंनी हे जे सद्गुरूंचं वैशिष्ट्य कुठे दिसतं जेव्हा सांगतो
हे मन बिन सगळ्या गोष्टी जे सांगतात ना लोक, ते सांगतात मन वेगळं, चित्त वेगळं, जाणीव वेगळी, स्वरूप वेगळं, हे असं ते सांगतात ना, ते चुकीचं आहे. सद्गुरू म्हणतात जाणीवेशिवाय काहीच नाही आहे, ती सगळी जाणीवच आहे, बाकी काहीच नाही. आणि सद्गुरूने एकदा दिव्य संध्येमध्ये हा शब्द वापरले होते, मग आहे काय दुसरं, दुसरं नाहीच आहे काय. म्हणून मन म्हटलं तरी ती जाणीवच, उन्मन म्हटलं तरी ती जाणीवच, फक्त जाणीवेचं संक्रमण किंवा आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणूया होत असतं. म्हणून जाणीवेशिवाय काहीच नाही, लक्षात ठेवायचं. जाणीवेशिवाय, जाणीव हेच जीवन आहे. जीवनभर ही जाणीवच कार्य करत असते, जाणीवच जाणत असते, आणि जाणीवच विस्तारत असते, जाणीवच आकुंचन पावत असते, जाणीवच आविष्कार नवीन नवीन धारण करत असते. सगळं जे काही करते ते जाणीवच असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की ही जी जाणीव आहे ती जाणीवेचे आविष्कार होत असतात, जाणीव विस्तार पावत असते, जाणीव आकुंचित होत असते, जाणीव प्रसारात असते, सगळं काही जाणीवच असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून जाणीवेशिवाय काही नाही, लक्षात ठेवून आपण पुढे जाऊया. तर हा जो आनंद आहे जाणीवेच्या ठिकाणी, हा आनंद स्फुरद रूप आहे. आता स्फुरद रूप या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्यायचा. स्फुरद रूप म्हणजे फुरफुरणारा, फुरफुरणारा. स्फुरद रूप म्हणजे फुरफुरणारा, म्हणजे शांत न बसणारा. जेव्हा दुधाला उकळी फुटते, मी सद्गुरूला खूप खूप विचारलं या बाबतीत की एक्झॅक्टली कसं सांगायचंय. तर सद्गुरू मला काही उदाहरणं दिली होती त्याच्यामध्ये, पण ती सगळी एक्झॅक्ट बसत नाहीत, पण सांगूया आपण ती की तुझ्याला उकळी किंवा पाण्याला उकळी फुटते तेव्हा ती असं ते काय म्हणतात त्याच्यातनं जे येतं ना, असं उकळी येते, त्याप्रमाणे स्फुरण होत असतं तिकडे. ते स्फुरण होतं ना, स्फुरण, या स्फुरण हे आनंदाचं असतं. आनंद हा स्फुरद रूप असतो, म्हणून आनंदाचं स्फुरण होत असतं जाणीवेमध्ये. आपल्या जाणीवेमध्ये सुद्धा आनंदाचं स्फुरण सतत चालू आहे. पण जाणीवेमध्ये विसर पडल्यामुळे, जाणीवेमध्ये स्वतःचाच विसर पडल्यामुळे, जाणीवेमध्ये जाणीवेचा विसर पडल्यामुळे, जाणीवेबरोबर जे आनंद आहे त्याचा पण विसर, जाणीवेबरोबर सत आहे त्याचा पण विसर. त्यामुळे जाणीवेमध्ये आता सगळा विसर पडलाय, जाणीवे स्वतःलाच जाणत नाही, असं परिस्थिती आहे आज. म्हणजे आपण जीवन जगतोय, पण आपल्याकडे जाणीव नावाची चीज आहे, आणि जी जाणीव आपण त्या जाणीवेने जाणतोय याबद्दल कम्प्लीट लोकांना काही माहित नाही याबद्दल. मग हा आनंद जो स्फुरद रूप आहे ना, हा आनंद दोन पद्धतीने आपल्याकडे व्यक्त होत असतो. एक म्हणजे सुख आणि शांती, असं सगळं सांगितलंय. आनंदाचे दोन पार्ट आहेत, एक म्हणजे सुख आणि शांती. मग आता सुख म्हणजे काय, शांती म्हणजे काय, नीट समजून घेऊया. हे दोन्ही शब्द आपण दोन ठिकाणी वापरतो, एक म्हणजे आत आणि बाहेर, दोन्ही ठिकाणी हे दोन्ही शब्द वापरतो आपण. तर पहिल्यांदा बाहेर बघूया आपण. बाहेर म्हणजे जगाच्या दिशेने जेव्हा जाणीव वाहते, तेव्हा जाणीवेला जेव्हा आनंद होतो तो विषयानंद असतो. विषयानंद म्हणजे विषयाच्या आधारे आनंद होतो, म्हणजे त्याला कुठेतरी आधार लागतो आनंदासाठी. म्हणून विषय हा एक आनंदाचा आधार असतो, आणि विषयाच्या अपेक्षेमध्ये किंवा विषयाच्या आधाराने त्याला आनंद होत असतो. आणि हे आनंदाचं व्यक्त रूप म्हणजे आपल्या इंद्रियांना सुख वाटतं. इंद्रिय सुखावतात. या आनंदामुळे आपली सगळी इंद्रिय, मग ज्ञानेंद्रिय म्हणा, कर्मेंद्रिय म्हणा, अंतरेंद्रिय, सगळी सुखावतात. म्हणून आपल्याला बरं वाटतं. जेव्हा विषय सुख मिळतं तेव्हा आपल्याला बरं वाटतं, कारण आपलं सगळं इंद्रिय सगळी सुखावतात. आणि हे सुख जर पुन्हा पुन्हा मिळायला लागलं, कारण सुख हे टेम्पररी असतं. हे जे विषय सुख आहे, हे विषय गेला की सुख संपतं. पण काही लोकांना सतत निर्णय विषयाने आनंद मिळतच असतो. सुख वस्तूचा शब्द मी वापरला होता एकदा. सुख वस्तू असतात का त्यांच्याकडे सगळं असतं, त्यामुळे ते तसे काही त्यांना प्रॉब्लेम नसतो. मग अशा वेळेला तेव्हा सुख जेव्हा आपल्याकडे मुरतं, तेव्हा जे उरतं ती शांती, असं सद्गुरू सांगितलं.
शब्दामध्ये खेळ खेळत नाहीये मी. सुख मूर्त म्हणजे सुख पुन्हा पुन्हा मिळायला लागलं की माणूस शांत व्हायला लागतो आणि माणसाच्या ठिकाणी शांती निर्माण होते, त्याला आपण मनशांती म्हणतो. पण ही मनशांती कधी ढळेल सांगता येत नाही, कारण ती पुन्हा विषयावर अवलंबून असते, बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते. म्हणून मनशांती आणि सुख किंवा मनस्वास्थ्य हे कधी बिघडेल सांगता येत नाही. म्हणजे ते परमनंट नाहीये, ते टेम्पररी आहे. लक्षात ठेवा, टेम्पररी आहे, तात्पुरतं आहे. म्हणून मनशांती मिळाली, बरं वाटलं, काही दिवसांनी पुन्हा ती मनशांती ढळली. आपण म्हणतो ना मनशांती गेली आता, हे सगळं चालू असतं आपलं. पण आतमध्ये जे चालतं ते थोडंसं वेगळं आहे. आतमध्ये आनंद जो असतो तो असतो तिकडेच. त्याच्यासाठी त्याला काहीही गरज लागत नाही, कुठल्याही आधाराची, कुठल्याही विषयाची, कशाचीच गरज लागत नाही. तो स्फुरतच असतो, तो जाणीवेच्या ठिकाणी स्फुरतच असतो. म्हणजे आनंदीच असते जाणीव, जाणीव आनंदातच असते. पण तिथे सुद्धा हे जे सुख व्यक्त होतं ते पुन्हा इंद्रियामार्फतच होतं, ही मजा असते. ते सुख सुद्धा म्हणजे आतलं सुख, त्याला इनर जॉय म्हटलं मी इंग्लिशमध्ये. इनर पीस आणि इनर जॉय, आणि हा आउटर जॉय, आउटर पीस किंवा पीस ऑफ माइंड आपण म्हणतो. तर आतला जो आनंद आहे ना, तो सुख रूपाने आपल्या इंद्रियातनं पुन्हा व्यक्त होतो. तिथे पण इंद्रिय सुखावतात, मजा बघा, दोन्ही ठिकाणी इंद्रिय सुखावतात. पण इथे इंद्रिय सुखावण्यासाठी काय लागत नाही, तिकडे इंद्रिय सुखावण्यासाठी विषय लागतो. हा फक्त फरक आहे. म्हणून असं म्हणतात की ज्याला साक्षात्कार होतो, साक्षात्कार झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं, कारण त्यांना आनंद सगळीकडे वाहत असतो. त्यांच्या सगळ्या इंद्रियातनं तो वाहत असतो, सुख रूपाने तो व्यक्त होत असतो. त्यामुळे ते टाळ्या वाजवतील काय, आनंद व्यक्त करते. आपण जे नेहमी करतो, विषयाच्या आनंदाच्या अपेक्षेमध्ये जे करतो ते विषयाशिवाय ते करत असतात. त्यांना आनंदाश्रू येतात. आपल्याला कधी येतात आनंदाश्रू? काहीतरी छान घडलं की, बरोबर ना, सद्गुरू भेटले, घरी आले की आनंदाश्रू रडतात लोक. ते आनंदाश्रू असतात ते विषयाचे, सद्गुरू आले म्हणून. पण हे आनंदाश्रू त्याच्याकडे येतातच आपोआप. म्हणून ते सगळं सुख त्याच्या इंद्रियातनच व्यक्त होत असतं. कारण सुख ही व्यक्त होते नेहमी, आनंद असतो आणि ती सुख रूपाने व्यक्त होते आणि शांती रूपाने उडते. कारण हे सुख सतत मिळत असल्यामुळे शांती रूपाने ती मूर्ती आणि उडते शेवटी. म्हणून साक्षात्कारी माणसाला सतत आनंद असतो, तो सतत आनंदी असतो, सतत शांत असतो, आतून शांत असतो तो. आता ही जी आतून शांत आणि सुखकारक असतं, हे त्यांचं कायमचं असतं, तिथे कुठे त्यांना बदल नसतो. म्हणून ही जी तृप्ती आहे ना, तृप्ती म्हणतो आपण ना, तृप्त झालो, खाऊन खाऊन तृप्त झालो म्हणतो आपण. पण ते तृप्त म्हणजे तेवढ्यापुरती ढेकळ देतो आपण तृप्तीचा, आणि पुन्हा आपण येतो मार्गावर, बरोबर ना. दुसऱ्या दिवशी पुन्हा काय आहे का घरामध्ये विचारतो आपण. ती कायमची तृप्ती नसते आपली कुठल्याच बाबतीत. किती पैसा मिळू दे, किती सत्ता मिळू दे, किती मोठेपणा मिळू दे, त्याच्यामध्ये आपली तृप्ती नसते, आपण अतृप्तच असतो. आणि ह्याच्या बाबतीत काय होतं की जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा तो तृप्त होतो. तृप्त म्हणजे आनंद त्याच्याकडे ओसंडून वाहतच असतो, त्याला कुठलीही गरज नसते, काही कशाची गरज नसते. आता कशाची गरज नसते म्हणजे याला वैराग्य म्हणतात. म्हणून जे साक्षात्कारी होतात ते वैराग्य म्हणजे विरक्ती होते त्यांच्याकडे. तृप्तीमधनं विरक्ती निर्माण होते आणि काही नको असं वाटायला लागतं त्यांना. आणि मग ते काही लोक काहीच करत नाहीत. पण सद्गुरूंचं मत असं नाही. सद्गुरू म्हणतात तृप्तीतनं विरक्ती जी मिळते ना, ती विरक्ती आपण नीट वापरली गेली पाहिजे. ती विरक्ती कशी असते की असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल, पण ह्याचा अर्थ नसून नको असं नाही, कुठली गोष्ट नको असं नाही, पण त्याच्यासाठी लाचारी नको, हे लक्षात ठेवा. आज आपण लाचार झालेलो, कुठल्याही गोष्टीसाठी आपलं लोभ, लाचारी आपल्याकडे खूप आहे, किती मिळत नाही तोपर्यंत आपण लाचार आहोत. तशी ती तृप्ती तिथे वेगळी असते. तिथे आपल्याला विरक्ती म्हणजे काय, असलं मजा आहे, नसलं तरी मजा आहे, बरोबर ना.
तर अशा रीतीने जेव्हा आपण राहतो तेव्हा सद्गुरू म्हणतात की संसार सुखाचा होणं म्हणजे परमार्थ. हे जे सद्गुरूंचा सिद्धांत आहे ना तो नीट समजून घ्यायला पाहिजे. सद्गुरू म्हणतात हे जे सुख सुख आहे ना हे आपल्याकडे असं पाहिजे की या सुखातनं आपलं परमार्थ पण सिद्ध व्हायला पाहिजे आणि संसार पण सुखाचा व्हायला पाहिजे. दोन्हीकडे सुख पाहिजे आपल्याकडे. म्हणून ह्या सुखाने आपण दोन्ही गोष्टी करू शकतो. संसार पण सुखाने करू शकतो आणि परमार्थ पण सिद्ध होतो आपला. म्हणून संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ या वाक्याचा अर्थ निरनिराळ्या रीतीने सांगता येण्यासारखं आहे. पण मी आता जाणीवेच्या दृष्टीने सांगतो की जाणीवेवर जेव्हा आपण नियंत्रण करतो, बघा मी काय म्हणतो ते, आज आपलं जाणीवेवर नियंत्रण नाहीये. म्हणून जाणीवेवर जेव्हा नियंत्रण आपण करतो तेव्हा संसार सुखाचा होतो आणि परमार्थ मग सिद्ध होतो. कारण शेवटी संसार आणि परमार्थ याच्यामध्ये फरक काय आहे? संसारामध्ये जाणीव मोकाट सुटलेली आहे, मोकाट, आणि परमार्थामध्ये मुकाटपणे बसलेली आहे. फरक इथे मोकाट सुटली आहे, तिथे आपला कंट्रोलच नाहीये. जाणीव काय करते? खेचून देते आपल्याला. जाणीव आपल्याला खेचून देते आणि इथे मुकाटपणे आपल्या हातात असते. परमार्थामध्ये मुकाटपणे आपल्या नियंत्रणाखाली असते. जेव्हा आपल्या घरामध्ये कुत्रा सांभाळतात ना, तो कुत्रा कसा असतो? आपल्या बॉसच्या नियंत्रणाखाली असतो. तो कुठे धावणार नाही, बस म्हटलं की बसणार तिकडे. सांगायचा मुद्दा काय की ती जाणीव मुकाटपणे आपली असते, आपल्या नियंत्रणाखाली असते, तेव्हा तो अर्थ होतो. आणि नियंत्रणाच्या बाहेर गेली, मोकाट सुटली की तो संसार होतो. म्हणून संसारामध्ये धडपड म्हणजे काय? संसारामध्ये आपण धडपड काय करत असतो की संसारामध्ये नवीन विषय मिळण्यासाठी धडपड असते. आणि एक विषय झाला की माणूस कंटाळतो, दुसऱ्या विषयाच्या मागे लागतो आणि याला धडपड म्हणतात आणि याला संसार म्हणतात. सद्गुरू म्हणतात धडपड ही चाललेली असते. ती काय नवीन नवीन विषयाला आज एक मिळालं तर मजा येत नाही, दुसरं काहीतरी पाहिजे. असं करत 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 आपली धडपड चालू असते. म्हणून जाणीवेला जेव्हा आपण नियंत्रणात ठेवतो, बघा मी काय म्हणतोय खूप महत्वाचं आहे. जाणीवेला जेव्हा आपण नियंत्रणामध्ये ठेवतो तेव्हा एका बाजूने संसार सुखाचा होतो आणि एका बाजूने परमार्थ सिद्ध होतो, दोन्ही होतं. आणि सद्गुरूंना हेच अपेक्षित आहे. सद्गुरूंना तुम्ही संन्यास घेणं, वैराग्य होणं नको आहे सद्गुरूंना. तुम्ही जर सद्गुरूंचं ध्येय बघितलं तर काय, राष्ट्र महासत्ता व्हायला पाहिजे आणि जग सुखी व्हायला पाहिजे. तुम्हाला घरी बसायला सांगितलं नाही सद्गुरूंनी वैराग्य घेऊन. म्हणून पुढे जागा आहे. तर हे जे काय सांगू, सद्गुरूंना वैराग्य अपेक्षित नाहीये. सद्गुरूंना काय पाहिजे? संसार सुखाचा करणं पाहिजे. आणि सुखाचा कसं करायचं? विषय सुखाच्या मागे लागून नुसतं नाही, तर जाणीवेवर नियंत्रण ठेवून. म्हणून जाणीवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जाणीव म्हणजे काय समजली पाहिजे आपल्याला. जाणीवेवर आपला कंट्रोल यायला सुरुवात केली पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की आपलं लक्ष हे जाणीवेवर असलं पाहिजे. जाणीवेवर जेवढं लक्ष असेल ना तेवढं आपलं जे लक्ष्य आहे ना ते साध्य होईल. लक्ष असेल तर लक्ष आपलं जे आहे ना ते साध्य होईल. म्हणून आपलं सतत लक्ष जाणीवेवर पाहिजे. आणि जेव्हा जाणीवेवर लक्ष असतं तेव्हा जाणीव आपल्या हातात असते, कंट्रोलमध्ये असते. म्हणून जाणीवेवर कंट्रोल म्हणजे काय? जाणीव आपलं सतत लक्ष पाहिजे. जाणीव काय करते? सद्गुरूंनी एक शब्द वापरलाय की जाणीव भरकटच जाता का म्हणे. जाणीव जर आपल्या कंट्रोलमध्ये त्याची भरभराट होते असं म्हटलं. जाणीव जर नियंत्रणात नसेल तर ती भरकटच जाते आणि नियंत्रणामध्ये तर आपली भरभराट होते असं म्हटलं. म्हणून जाणीवेवर लक्ष ठेवणं सतत, मग ते निर्णयात लक्ष ठेवायचं असतं. परमार्थामध्ये भान म्हणतो आपण त्याला. जाणीवेचं भान घेत राहणं हा शब्द वापरतो. लक्षाच्या ठिकाणी भान शब्द वापरतो. आणि संसारामध्ये लक्ष म्हणजे जाणीव काय करते इथे लक्ष पाहिजे आपलं. आपलं लक्ष नसतं कारण आपल्याला ते लक्षातच आलेलं नाही. आता सद्गुरूंनी लक्षात आणून दिलेलं आहे आपल्या. म्हणून माझी जाणीव
मग ती मन रूपाने असू दे की कशी असू दे, ती काय विचार करते, काय उच्चार करते, काय आचार करते, याच्यावर लक्ष पाहिजे. प्रत्येक आपल्या करण्यावर, प्रत्येक विचार आचार उच्चारावर आपलं सतत लक्ष पाहिजे. आपण जेव्हा पाहतो, सद्गुरू म्हणतात पाहणं, पाहिल्यानंतर आपण दृश्यात गुंतून जातो. आपल्याला गुंतायची सवय आहे, म्हणून आपला गुंता झालाय आयुष्याचा. सगळीकडे बघा, पाहणं गुंतला, ज्याला पाहतो त्याच्यामध्ये, ऐकलं जे ऐकतो त्याच्यामध्ये गुंतला. म्हणून खरं म्हणजे आपण त्याच्यात गुंतत जातो दृश्यामध्ये आणि जाणीवेकडे लक्षच नसतं. आता गुंता जर चांगला असेल तर हरकत नाही, म्हणजे एखाद्या माणसाला बघितल्यानंतर आनंद झाला, छान झालं. पण आपण तिथे गुंतत काय जातो, महाग हरामखोर माणूस, आणि मला मागच्या वेळेला बरोबर बघितलं होतं माझ्याकडे, वेळ चालू करतो आपण आणि आपण त्या दृश्यामध्ये गुंतत जातो. म्हणून दृश्यामध्ये न गुंता त्या जाणीवेला कंट्रोलमध्ये ठेवणं, म्हणजे खरं म्हणजे काही काही शब्द कठीण आहे पण मी वापरतो आणि ते जरा अभ्यासू लोक आहेत. सद्गुरू म्हणतात नुसतं पाहणं जमलं पाहिजे, नुसतं ऐकणं जमलं पाहिजे, नुसतं करणं जमलं पाहिजे, नुसतं असणं जमलं पाहिजे. आता हे सगळे कठीण शब्द आहेत, पण ते आता हा विषय म्हटलं तर मला वापरलेच पाहिजे. नुसतं पाहणं आपण नाही, पण आपण दृश्यात अडकतो. नुसतं पाहणं म्हणजे नुसतं पाहणं, दृश्यावर कुठलाही कॉमेंट नाही, दृश्यावर कुठलंही जजमेंट नाही, आणि नुसतं पाहत राहायचं, म्हणजे ते खरी साधनाच आहे. ती नुसतं पाहणं हीच साधना आहे. सांगायचा मुद्दा काय की ते नुसतं पाहणं वगैरे सगळं हाय लेवल झालं. मी तुम्हाला एकदम हाय लेवल सांगतच नाही, पण पाहतो कसं एवढं तर बघा. कसं पाहतो एवढं तर बघता येतं. प्रेमाने पाहतो की रागाने पाहतो एवढं तर बघता येतं. मग हे जरी बदललं, आपण पाहणं जरी आपलं बदललं तरी सुद्धा फायदा होईल. पाहणाऱ्यानंतर पहिलं पाहणं बदललं ना तरी मजा येईल तुम्हाला आयुष्यामध्ये. पण ते पाहणं कधी बदलेल, पाहताना आपलं लक्ष असेल तर जाणीवेवर की बाबा मी काय पाहतोय, कसं पाहतोय, इथे जर लक्ष असेल तर आपण आपलं पाहणं सुधारू शकतो. ज्ञान असेल तर, सद्गुरूंचं ज्ञान असेल तर, सद्गुरूंचं शहाणपण असेल तर, नाहीतर कसं पाहता हे पण. म्हणून जाणीवेचे रंग मी सांगताना सांगितलं की जाणीव जाणते कशी, पाहते कशी, चिंतन कशी करते, इथे सगळीकडे आपलं लक्ष पाहिजे, लक्ष. आणि एवढं जर लक्ष दिलं तुम्ही तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेमच येणार नाही. निगेटिव्हिटी निघून जाईल कम्प्लिटली. कारण तुम्ही जेव्हा लक्ष देताल ना तेव्हा तुमच्याकडे निगेटिव्ह येत नाही कुठली गोष्ट. कारण दुर्लक्ष झालं की निगेटिव्हिटी होते आपोआप. कारण आपल्याला कळतच नाही आपण कधी निगेटिव्हिटी मध्ये गेलो, कळतच नाही आपल्याला. म्हणून लक्ष ठेवणं, जाणीवेकडे लक्ष ठेवणं खूप महत्वाचं असतं. मग त्याच्यासाठी साधना सद्गुरू शिकवलेली आपल्याला. सद्गुरूंनी आपल्याला आकाशबाण शिकवलंय, सतत लहान लहान गोष्टी सद्गुरू शिकवलेल्या आपल्याला. कृतज्ञता शिकवलेली आहे, शुभ बोल, शुभ करणं शिकवलेलं आहे आपल्याला. याच्यामध्ये थोडीशी आपल्या जाणीवेवर कंट्रोल यायला लागतो, जाणीवेवर कंट्रोल यायला लागतो. आपल्याला साध्या साधना वाटतात. बहुतेक लोक मला म्हणतात नाही ह्याच्यापेक्षा मला वरच्या साधना शिकवा, म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण पारंगत झालेलो आहे, आता पुढलं सांगा. पण खरं सांगू का, कृतज्ञता ही साधना किंवा लोकांचं भलं कर सहज म्हणणं तुम्हाला येणार नाही. बघा तुमच्याकडे आठवणच नाही राहत. समोर माणूस दिसला की त्याचं भलं कर म्हणणं हे जाणीवेवर नियंत्रण आहे, लक्षात ठेवायचं. कळतं का? आपण काय करतो, दिसला की शिवाय तरी द्यायला सुरुवात करेल, तोंडाने देता येत नसेल तर आतून द्यायला सुरुवात करेल, बाहेरून असं करेल. किती गोड आहेस, आतून सुरू करेल. म्हणजे काय, शेवटी तुमचं ते लक्षच नाही तिकडे. म्हणून भलकरची साधना मनात येण्यासाठी त्या जाणीवेवर कंट्रोल पाहिजे, लक्षात ठेवा. शब्द मोठे वापरले मी, पण लक्ष तिथे नसेल ना तर तुमचं नाही होणार ते. म्हणून तुम्ही करून बघा भलकरची साधना. तुम्हाला आठवते का त्या त्या वेळेला, ती एक साधनाच आहे.
आणि ती जेव्हा तुम्ही साधना करता ना तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये गुंतण्याच्या अगोदर तो माणूस जर वाईट असेल तरी आपण त्याला भलं कर म्हणणं ही सगळ्यात मोठी साधना आहे. मला लोक सांगतात की तुम्ही म्हणतात हो आम्ही जनरली करतो, पण काही काही लोक आहेत ना ते दिसलं ना की आम्हाला ते शुभकर म्हणता येत नाही हो. म्हटलं तेव्हा म्हणशील तेच खरं, तेव्हा तू परेच्या पलीकडे गेला असं बोलतो ना गेला, बरोबर ना. परेच्या पलीकडे म्हणजे काय, तिरस्कार द्वेषाच्या पलीकडे तू जाशील. म्हणून त्या प्रत्येक माणसाकडे भलं कर म्हणणं हे म्हणण्यासाठी सतत जागरूक असायला लागतं, जागरूक असायला लागते. जाणीव जागरूक असली पाहिजे तरच शक्य आहे ते. मी किती लोकांना सांगतो पण नंतर विसरून जातात सगळेजण. बाकीच्यांचं कशाला, मी सर्व प्रत्येक वेळेला मला आठवण नाही होत. मी एवढं सांगतो मलाच किती दिवस विसर पडतो. पण हे सतत जर करता आलं ना आपल्याला, सतत भेटला ना भेटला, जाणीव भेटली की आपली जाणीव भलं कधी साधना आलीच पाहिजे आपल्याकडे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय, दोन माणसं भेटले की दोन अहंकार भेटतात, बरोबर ना. दोन इगोज एकमेकांना पुढे ठाकलेले असतात आणि हा इगो त्याच्या इगोवर, आता हा इगो त्याच्यावर. मग ज्याची सत्ता मोठी त्याप्रमाणे नम्रवाणी असतात ती गोष्ट वेगळी, बरोबर की नाही. म्हणजे दोन अहंकार उभे असतात एकमेकाच्या समोर, हे उभेला असतं कामा नये. इथे दोन जाणीव उभे असल्या पाहिजे, कारण मी आहे तू पण जाणीव मी पण जाणीव. आणि खरं म्हणजे सद्गुरूंचा जो बोध आहे ना तो जर खराच पसला तर आपल्याला खरंच भलं करावं वागण्याची इच्छा होईल. कारण तिकडे स्वार्थ आहे, पुन्हा स्वार्थ आहे. कारण हा मी आणि तो मी एकच आहे. विठ्ठल विठ्ठल कशाला म्हणायचं, हा पण विठ्ठल तू पण विठ्ठल. विठ्ठलच तुझ्या ठिकाणी आहे, विठ्ठलच माझ्या ठिकाणी आहे. मग भेद कुठे आहे. मग त्याचं वाईट चिंतन करून मला काय फायदा आहे. कारण त्याचं वाईट चिंतन करणं म्हणजे माझं वाईट चिंतन करण्याचं काय आहे हे जेव्हा कळेल ना माणसाला, रुचेल पटेल, तेव्हाच माणूस सुधरेल. मी सांगतो तुम्हाला, आणि संसार सुधरेल त्याचा. म्हणून मी म्हणणारा सद्गुरू नेहमी म्हणतात, मी म्हणणारा इथे पण आहे, तोच मी तुमच्याकडे पण म्हणतोय, सर्वांकडे तोच मी म्हणतोय. आणि मीला शिवाय देणं म्हणजे मी मला शिवाय देण्यासारखं आहे. मी दुसऱ्याला दुःख द्यायचं म्हणजे मी मला दुःख देण्यासारखं आहे. याचं जर भान ठेवलं, सतत भान लागतं याच्यासाठी. आपण निर्भान अवस्थेमध्ये असतो, निर्भान नाही, बेभान अवस्थेमध्ये. आणि आपण धडाधड लोकांना कसं दुःख देता येईल. म्हणून सद्गुरूंनी आहे ना हे प्रापंचिक लेवलला काय सांगितलं, तुम्ही दुःख दिले की दुःख तुमच्याकडे परत येईल, बुमरँग होऊन, मल्टिप्लाय मॅग्निफाय. पण आध्यात्मिक लेवलला काय, बुमरँगचा प्रश्नच नाही. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारतोय, आपणच मारतोय, कारण आपणच आपल्याला दुःख देतोय, पण मी तोच आहे ना. म्हणून हे भान सतत राहणं, आणि हे ज्ञानाने शक्य आहे. साक्षात्कार पण थांबायची गरज नाही. तुम्ही म्हणा साक्षात्कार झाल्यानंतर बघू आपलं जमेल तर, साक्षात्कार होई पण थांबू नका. ज्ञानाने सुद्धा होऊ शकतो. फक्त आपल्याला नम्र झाला दुता, हे नम्र व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जर, मला मी किती लोकांना सांगतो तुम्ही म्हणून बघा ना, त्यांना ते तोंडातच येत नाही म्हणायचं. पण खरं म्हणजे मी सांगतो तुम्हाला की आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल खूप राग असेल त्याच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल, की त्याचं वाटोळ झालं पाहिजे असं वाटत असेल. पण त्याचं वाटोळ म्हणताना तुझं वाटोळ होणार हे लक्षात आलं किंवा लक्षात घेतलं तर आपण त्याचं भलं म्हणण्यामध्ये आपला एक फायदा आहे की आपण आपलं भलं करतोय. आणि दुसरा फायदा आहे की तो तुमच्याशी चांगला वागायला लागतो. आणि तो जर तुमच्याशी चांगला वागला तर काय वाईट आहे. पण नाही जमत, काही लोकांना नकोच म्हणतात, म्हणजे मला चांगलं वागायचंच नाही त्याच्याशी, ते संबंधच नको मला असं म्हणतात. संबंध तोडता येत नाही, मीशी संबंध तोडता येत नाही, लक्षात ठेवायचा. तोडता येईल काय, म्हणजे माझं एक बोट कापायचं, तसं कापायचं आहे नाही कापायचं. त्यामुळे कोणाशी संबंध तोडायचे नाही.
मग सद्गुरूंचा अमृत तुझ्या फक्त पाठ नाही करायचा. सद्गुरूंचे अमृत तुझे सगळे पाठ असतात. कोण कोणाला केव्हा कसा कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. ते ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही. म्हणून सर्वांशी सलोख्याचे संबंध राखण्यामध्येच खरं शहाणपण आहे. पण हे नुसतं पाठ, ह्याच्यामध्ये पुन्हा परमार्थच भरलेला आहे ना. सर्वांची सलोख्याचे संबंध म्हणजे काय, सर्व उपयोगी पडणं म्हणजे काय, तू त्यांचं भलं करशील, चांगलं करशील तुला. त्यामुळे खरं म्हणजे हा संसार करणं हे खूप सुखाचं इझी आहे, पण आपण तो डिफिकल्ट करून ठेवलेला आहे. म्हणून जाणीवेवर कंट्रोल हा एकच विषय लक्षात ठेवा. आणि जाणीवेवर कंट्रोल म्हणजे आपल्या विचारांवर कंट्रोल, आपल्या मनावर कंट्रोल, सतत लक्ष पाहिजे. आपण प्रत्येक ठिकाणी आपलं लक्ष नसतं. म्हणून कृतज्ञता. आज गंमत सांगतो, यशची गंमत सांगतो. यशला सकाळी मी जाऊन सोडतो शाळेमध्ये. तर काय झालं, आज रात्री काय ती खिडकी उघडी राहिली, डास बीस आले होते. तर आम्ही सगळे गडबडीत होते डास बाहेर काढण्याच्या. तेवढ्या वेळात ती बरोबर दरवाजा बसला नव्हता. तर आम्ही थोडं थांबलं. मागून एक धावत गरीब माणूस आला, तुमची दरवाजा लागला, लावून घ्या. यशला त्याचं खूप कौतुक वाटलं. यश मला म्हणतो, मग एवढा साधा माणूस आहे पण धावत आला आपल्याला दाखवायला. म्हटलं आजच्या दिवशी रात्री कृतज्ञतेमध्ये त्याचं नाव लिहून ठेव. तर हे काय माहितीये, हे आपण यांना लहानपणापासून मुलांना नाही सगळं दाखवत गेलं पाहिजे. हे कृतज्ञता आहे ना, एक सगळं त्यांच्या डोक्यावर मारलीच पाहिजे. म्हणून हे भलं कर ती साधना आहे ना, ही साधना लहान साधना नाहीये. ही लहान साधना नाही, ही जाणीवेवर कंट्रोलची साधना आहे. पटतंय ना तुम्हाला, आहे ना, जमतं का बघा आणि मला येऊन सांगा आम्हाला जमतं रोज. मग आपल्याला विसर सगळ्याचाच पडलेला असतो, आपल्याला विसरच नसतो कशाचा. म्हणून संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ. करणं काय करायचं, नियंत्रण करणं. नियंत्रण जाणीवेवर करायला सुरुवात केली, एका अंगाने संसार सुखाचा व्हायला लागेल आणि एका अंगाने ही जाणीव, ही जी आपल्या नियंत्रणाखाली आली की त्या जाणीवेला कसं भान घ्यायचं हे शिकवतात सद्गुरू. मग या जाणीवेला पकडून पुढे कसं जायचं, प्रवास करायचा, हे सद्गुरू आपल्याला शिकवणार. म्हणून जाणीवेचं भान घेऊन त्याला पुढे घेत जायचं प्रवासामध्ये. हा एक वेगळा विषय आहे, तो दिव्य साधनेचा विषय आहे. पण हा विषय संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ सद्गुरू जेव्हा म्हणतात तेव्हा जाणीव नियंत्रणाखाली ठेवणं हेच गुपित आहे, सुखी जीवनाचं गुपित. रोज नवीन सांगतो ना गुपित. सगळीकडे मला विषय देतात, सुखाचा पासवर्ड, सुखी जीवन. प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन गुपित सांगतोय, नवीन पासवर्ड सांगतो. कारण पासवर्ड तो बदलायला लागतात. असो, तर सांगायचा मुद्दा की जाणीवेवर कंट्रोल ठेवणं हे आपलं महत्वाचं आहे. आता हा जो आनंदाचा मी जो भाग सांगितला की आनंद सुख रूपाने आपल्याकडे व्यक्त होतो. व्यक्त रूप, आनंदाचं व्यक्त रूप म्हणजे सुख, हे लक्षात ठेवायचं. कारण सुख आणि आनंद याच्यामध्ये फरक काय, तो आनंदाचं व्यक्त रूप म्हणजे सुख, व्यक्त रूप. आणि शांती हे जे सुख मूर्त सतत सतत मिळायला लागलं की माणूस शांत होऊन जातो. समजलं ना. म्हणून इनर जॉय आणि इनर पीस ह्याला मिळून ब्लिस शब्द वापरला इंग्लिशमध्ये, आणि आपण स्वानंद म्हणतो त्याला. असो, आता हा आनंद किंवा ही जाणीव मी सांगितलं की विस्तारत जाते जगाकडे, एका बाजून जगाकडे विस्तारत जाते. मग त्याला आपण मन नाव दिलेलं आहे सद्गुरूंनी. मन ही गोष्ट वेगळी नाही. सायकोलॉजिस्ट लोक काय करतात, मन म्हणजे मेंदूमध्ये कुठला एक पॉइंट आहे म्हणतात. तुम्ही जर सायकोलॉजिस्ट लोकांना विचारलं ना तर ते म्हणतात मेंदूमध्ये कुठेतरी एक पॉइंट आहे, त्याला माइंड म्हणतात. पण त्याला आपण माइंड म्हणत नाही. आपण माइंड म्हणतो ते जाणीवेचं रूप आहे, लक्षात ठेवायचं. जाणीवेचं रूप आहे, कॉन्शियसनेस याचं रूप आहे. म्हणून सद्गुरूंनी एक डेफिनेशनच केली. काय केली, स्वानंदाच्या विसरात, स्वानंदाच्या विसरात, आनंद स्वरूपाच्या विसरात, आनंद स्वरूपाच्या विसरात जाणीव जेव्हा
इंद्रियामार्फत जगाकडे धाव घेते, जगाकडे सन्मुख होते, तेव्हा त्या जाणीवेला मन म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त नाव बदललंय आणि काय केलेलं नाहीये, आहे ती जाणीवच. हे लक्षात ठेव, जाणीविषयी काय नाही. म्हणून मागे आपण ते सगळं बघितलं, कसं खाली खाली येते जाणीव, अशुद्ध कशी होते, आणि मग जन्म घेतो माणूस. मूल जेव्हा जन्म घेतं तेव्हा त्याच्याकडे जी अशुद्ध जाणीव असते, अशुद्ध जाणीव म्हणजे विसरातली जाणीव, स्वतःच्या विसरात असलेली जाणीव त्याच्याकडे असते. मग ती जाणीव जगाकडे पाहायला सुरुवात करते जन्म घेतल्यावर. जन्म घेतला रे घेतला की जी जाणीव जगाकडे पाहायला सुरुवात, म्हणून ते डोळे उघडून बघतात, बहिर्मुख होतं सगळं त्यांचं, ते डोळे उघडून पाहत असतात बाहेर. हे सगळं म्हणजे त्याची जाणीव आहे ना, ती बहिर्मुख झालेली असते, जगाला सन्मुख झालेली असते, म्हणून त्याला मन म्हणतात. मग त्या मनला अमन शब्द वापरले सद्गुरूंनी. अमन म्हणजे ती जी अशुद्ध जाणीव जन्माला आल्यानंतर ती मन रूपाने नांदते, त्या मनाला अमन शब्द वापरला जातो. अमन म्हणजे तो प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे, एक मनाचा प्लॅटफॉर्म, कळलं, तो अमन. आता या अमनच्या पृष्ठभागावर असं सदू शब्द वापरले एकीकडे. काय वापरलंय? अमनच्या पृष्ठभागावर, म्हणजे त्या जाणीवेच्या पृष्ठभागावर संस्कार व्हायला लागतात, संस्कार, आणि त्याच्यातनं बहिर्मन तयार होतं. आणि इथे बहिर्मन तयार झालं की लगेच तिथे अंतर्मन तयार होतं, बरोबर. आणि त्या अमनामध्ये सगळ्या जन्मजन्मीचं सगळं आलेलं असतं. त्या अमनामध्ये गेल्या जन्मोजन्मीचं जेवढं काय आलंय ना, काय म्हणतात त्याला, बँक सगळी तिथे येऊन पडलेली आहे अमनामध्ये. आणि अंतर्मन जे नवीन तयार झालेलं आहे, त्या अंतर्मनामध्ये नवीन डिवाइन बँक सुरू होते. जुनं सगळं संचित घेऊन ते अमन आलेलं असतं, आणि इथे अंतर्मनाने नवीन बँक उघडलेली आहे. या जन्माचं खातं नवीन उघडलेलं असतं, आणि या जन्माचं सगळं नवीन संस्कार सगळे तिकडे जाऊन पडतात. अशा रीतीने या अमनाच्या पृष्ठभागावर आणि आतल्या भागावर बहिर्मन आणि अंतर्मन तयार होतं. म्हणून खरं म्हणजे ही जाणीव आहे ना, आतून शुद्धच असते. पृष्ठभागावर, आता शब्द हे वापरतो मी पृष्ठभाग, तसं काही ते अव्यक्त असल्यामुळे पृष्ठभाग काय नाही, पण बोलताना सोपं पडतं. पृष्ठभागावर ती अशुद्ध झालेली, आतमध्ये चांगलीच आहे. म्हणून आतून ती सच्चिदानंद स्वरूपच आहे जाणीव, पण वरती गोंधळ झालाय. म्हणून जर तुम्हाला दृष्टांत द्यायचा असेल तर एखादा तलाव असतो, तर तलावामध्ये वरती जर शेवाळ आलं असेल तर शेवाळ्याने सगळं भरलेला तलाव दिसतो, पण आतून तो शुद्धच असतो, बरोबर की नाही. तसं कधी कधी त्याच्या वरती अशा लाटा आलेल्या असतात, तलावाच्या वरती किंवा समुद्राच्या वरती लाटा आहेत, आतून तो शांतच असतो. वरच्या फक्त लाटा दिसतात आपल्याला, म्हणून तरंग बेरंग जे दिसतात ना ते वरती दिसतात, आतमध्ये शांत असतं. तसं हे जे जाणीव आहे ना, आतून शुद्धच असते, कारण ती वेगळी काहीच नसते. वरतून जे संस्कार झालेत किंवा वरतून जे विसर पडलेला आहे त्याच्यामुळे ती अशुद्ध झाली, बाकी ती खालून शुद्धच आहे आणि स्वरूपच आहे ते. म्हणून वेगळं काय नाही. मला लोक विचारतात की तुम्ही जे म्हणाला संधी, त्याच्यामध्ये जाणीव घुसते का? जाणीव घुसत नाही, जाणीव तशीच असते, पद्धतीने निवांत असते. आणि त्या जाणीवेला आत्मतत्व तिकडेच आहे, जाणीवेच्या ठिकाणी. म्हणून लोकांना आहे ना स्वरूपाकडे जायचं शब्द वापरतो ना आपण, की स्वरूपाकडे जायचं, स्वरूपात साक्षात्कार. म्हणजे लोकांना वाटतं जाणीव घेऊन स्वरूपाकडे जायचं, नाही, असं काही नाहीये. जी जाणीव आहे ना त्या जाणीवेच्या जागी जागृती आणायची, एवढंच करायचंय. म्हणून सद्गुरूंनी काय म्हटलं की जाणीव तुमच्या सगळीकडनं वाहत असते कायम, आणि वाहताना ती आनंद घेऊनच वाहते. कळते ना तुम्हाला काय म्हणतो ते? आनंदातच वाहत असते ती, आनंदच असतो सगळीकडे. म्हणून पाहणं, ऐकणं, बोलणं, चालणं सगळं काही आनंदात असतं. आनंद असतं पण ते आपल्याला दिसत नाही, कारण आपल्याला त्याचा विसर पडलाय, कारण आपण दृश्यात गुंतलोय. दिसत नाही कारण दृश्यात गुंतलेलं आहे. का? तर मन आपलं बहिर्मुख झालेलं आहे, जगाकडे सन्मुख झालेलं आहे, त्या जाणीवेकडे स्वतःकडे सन्मुखच नाही झाले. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून सद्गुरूंचं ज्ञान मिळाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इतकी प्रगती करता येते. साक्षात्काराची वाट बघू नका, त्याच्याही अगोदर तुम्ही खरे सुखाने
सुखाने विहार करू लागाल, साक्षात्कार होईल ते होईल. पण तुम्ही नुसतं एवढं करू शकला, आपल्या जाणीवेवर नियंत्रण आणू शकला, तरी तुमचा संसार सुखाचा होईल, तुम्हाला शांती मिळेल, तुम्हाला आनंद भोगायला मिळेल, सगळं काही मिळेल. आणि या ज्ञानानेच आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणून सद्गुरूने आपल्याला सगळीकडे शहाणपण शिकवलेलं आहे, पण ते शहाणपण आपण विसरतो. आपण याला आपल्याला सुख नकोच. सद्गुरूंचं काही काही वाक्य इतकी मला आवडतात. सुख का मिळत नाही? कोण सांगेल? सुख का मिळत नाही? कारण सुख नकोच असतं आपल्याला. सद्गुरूंनी एकदमच आघात केलेला आहे. सुख का मिळत नाही आपल्याला? कारण सुखच नको असतं आपल्याला. आपल्याला पाहिजे असतो पैसा, आपल्याला पाहिजे सत्ता पाहिजे, आपल्याला मोठेपणा पाहिजे, आपल्याला भाव खायला पाहिजे, सगळं पाहिजे आपल्याला. आपल्याला सुख नकोच आहे, म्हणून ते मिळत नाही. साधं उत्तर दिलं सद्गुरूंनी, सुख नकोच आहे तुम्हाला. आणि खरं आहे, विचार केला तर आपल्याला पटतं की आपल्याला काय पाहिजे असतं? पैसा भरपूर मिळाला की मजा येते. दुसऱ्याकडे पैसा बघितला तर मला कधी मिळेल तेवढा. दुसऱ्याचा फ्लॅट बघितलं की माझा कसा. आपला फ्लॅट किती चांगला असेल, दुसऱ्यांचं इंटिरियर डेकोरेटिव्ह बघितलं की अरे हे चांगलं होतं रे आपल्यापेक्षा. मजा असते, मला मजा येते. म्हणून हे ना, सत्ता पाहिजे प्रत्येकाला, सगळ्यांना मोठेपणा पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजे. आपल्याला सुख नकोय, कारण आपल्याला सुख आपण ह्याच्यात शोधतोय. आपण सुख कुठे शोधतोय? पैशामध्ये, सत्तेमध्ये, मोठेपणामध्ये, ह्याच्यामध्ये आपण सुख शोधतोय. सगळ्यांनी मोठेपणा जळवलं की आपल्याला बरं वाटतं, सगळ्यांनी त्याच्यात सुख वाटतं त्यांना. पण हे काय कायम नसतं ना, प्रॉब्लेम तिकडेच आहे. आणि या मोठ्या लोकांचा हा मोठा प्रॉब्लेम होतो. डिप्रेशन मध्ये जातात. हे मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत ना, मोठे मोठे सेलिब्रिटीज डिप्रेशन मध्ये जातात. का डिप्रेशन मध्ये जातात? कारण एकेकाळी जे सगळेजण आजूबाजूला असतात ते येत नाहीत, कोणच विचारत नाही, कुत्र विचारत नाही म्हणतात. आणि मग त्यांना ते सहन होत नाही, कारण सवय झालेली असते ना. सगळेजण 10 लोक मागे घेऊन फिरायची आणि लोक ऑटोग्राफ घ्यायला येतात. ते सगळं गेलं, दुसऱ्यांकडे धावतात ऑटोग्राफ घ्यायला, मायाची वाट लागली. पण ते खरं वाईट असतं, लक्षात ठेवा. म्हणून सत्ता असताना सावध पाहिजे. सावध कधी पाहिजे? सगळं असताना सावध असेल ना, त्याला नसणं होणारच नाही त्याच्याकडे. तो जर सावध असेल तर नसणं होणारच नाही. हे मजा आहे. कारण मी सांगतो, आपल्या कार्यामध्ये सुद्धा मी अनुभव घेतलेला आहे. जी माणसं सत्ता असताना वाईट वागतात त्यांना नंतर कोण विचारत नाही सत्ता गेल्यावर, कारण ही पद शेवटी कायमची नसतात ना. पण जी माणसं सत्ता असताना चांगली वागतात त्यांना लोक कायमचे मानतात. बघा, तुम्ही लक्ष देऊन बघा. मी काय नावं घ्यायला नको, तुम्ही लक्ष ठेवा, तुम्हाला कळेल की जो माणूस चांगला असतो, सत्यमेव नम्र असतो, कोणाला दुखवत नाही, त्या माणसाला सत्ता गेली तरी लोक त्याला मान देतात. म्हणून आपण सुख शोधतो कशामध्ये? सत्तेमध्ये, मोठेपणामध्ये, पैशामध्ये. इथे आपण आपलं सुख शोधतोय. आणि तिथे सुख नाहीच आहे ना, तिथे आहे ते विषय आहेत फक्त. तिथे सुख नाहीच आहे. सुख तिथे नसल्यामुळे आपण नको त्या जागी सुख शोधतोय. म्हणून गुरु म्हणाले की तुम्हाला सुख नकोय, तुम्हाला पाहिजे सत्ता, तुम्हाला पाहिजे पैसा, ते उपयोग नाही. म्हणून हा जो आनंद उपभोगायचा असेल आपल्याला, हा आनंद उपभोगायचा असेल तर पहिली गोष्ट सांगितली, आज मी काय म्हटली, टाइम लगेच संपतो. पण मी पुन्हा ते रिवाइज करतो थोडंसं, हे बरं पडेल ना. संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ, या विषयावर मी खूप विचार करत होतो. चिंतन, मला चिंतन करायला खूप आवडतं. माझा तो आवडता छंद आहे माझा तो, की प्रत्येक गोष्टीने सद्गुण असं का केलं, का बोललं, असं मला विचार करायला खूप आवडतं. मला खूप नवीन सुचतं, मग मला मजा येते त्याच्यामध्ये. तर संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ, हा विषय ना खूप नीट समजून घेतला पाहिजे. आपण आपलं बोलतो काही, पण संसार सुखाचा दोन्ही बाजूने करता येतो. आणि त्याच्यासाठी साधं सद्गुण काय म्हटलं, जाणीवेवर कंट्रोल ठेव, म्हणजेच विचारांवर कंट्रोल ठेव, मनावर कंट्रोल ठेव, म्हणजेच लक्ष ठेव. कंट्रोल ठेव म्हणजे लक्ष ठेव. सतत तू काय करतो याच्यावर लक्ष ठेवशील तर तुझी दोन्ही लक्ष साध्य होते. दोन्ही लक्ष, एका साईडने लक्ष कुठलं, संसार सुखी करण्याचं,
आणि एकीकडे परमार्थ सिद्ध करणं, दोन्ही लक्ष ही सिद्ध होतील, तुमची साध्य होतील. कधी लक्ष पाहिजे, आणि लक्षासाठी सद्गुरूने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत, हे पण लक्षात ठेवा. सद्गुरू जे जे तुम्हाला करायला सांगतात ते सर्व गोष्टी त्या लक्षाकडे बघूनच सांगतात. सद्गुरू मार्गदर्शन करतात म्हणजे काय करतात, तुम्हाला मार्ग दाखवतात. मग तो मार्ग खूप महत्वाचा असतो. म्हणून कृतज्ञता व्यक्त करणं, सतत सतत कृतज्ञ राहणं. तुम्ही नुसतं थँक्यू म्हणता की नाही बघा, सतत कोणी काय दिल्यानंतर तुमच्या तोंडात थँक्यू किती वेळ येतं तुम्ही बघा. मग तुम्हाला सगळं स्वतःकडेच बघायचं, लॅबोरेटरी इथेच. आपल्याला लोक एवढी मदत करतात, आपण थँक्यू म्हणतो का बघा, नाही म्हणत. तो थँक्यू शब्द मतलब असं नाही, पुन्हा लक्षात ठेवायचं. त्याच्याकडे एक स्माइल दिलं तरी तो थँक्यूच असतो, लक्षात ठेवायचं. कोणी आपल्याला मदत केल्यानंतर आपण त्याकडे कृतज्ञतेने हसतो, ती पण कृतज्ञताच असते. मुद्दाम थँक्यू की मी तुझा कृतज्ञ असं म्हणायची गरज नाही बसत. तुझी बॉडी लँग्वेजच सांगते, हो की नाही, बॉडी लँग्वेजच सांगते. किंवा आपण कौतुक करतो, हे व्यक्तरूप आहे. कृतज्ञतेची व्यक्तरूप आहे. कौतुक करणं, त्याचं भलं म्हणणं, ही कृतज्ञ लक्षण आहे. म्हणून एखादा स्माइल देतो आपण, स्माइल का देतो की त्याला आपण ताप देतो की तू केलं ना थँक्यू, ही ताप असते. म्हणून कृतज्ञता सतत व्यक्त करणं आपल्याला शक्य होत नाही. बघा तुम्ही, लोक तुम्हाला आणून देतात, आणि यांनी मला पाणी दिलं, लगेच आपण थँक्यू म्हणतो नाही, आता म्हणायला चान्स नाही आपल्याला. पण आतून तरी कृतज्ञ वाटलं पाहिजे की बाबा बसलाय मागे, इमिजिएटली मला पाणी देतो, किती माझी सोय आहे, एवढं जरी मनात म्हटलं तरी थँक्यूच असतं ते. पण हे जे सतत लक्ष राहणं की कोणतरी आपल्याला मदत करतोय आणि आपण त्याच्यामुळे जगतोय, याचं सतत भान राहणं, सतत भान, यालाच लक्ष ठेवणं म्हणतात जाणीव. म्हणून सगळीकडे भान पाहिजे आपल्याला. आपण भानावरच नाहीये, आपलं ध्येय भान सुद्धा विसरलेलं असतं आपण, आणि सगळंच विसरलेलं आपण. म्हणून प्रत्येक गोष्ट भानावर आपण असलं पाहिजे. एकाने मस्त सांगितलं होतं, आमच्या कोर्सला आले होते ना, बेसिक कोर्सला, तर त्यांनी एक लिहून पाठवलं फीडबॅक. नाही, येऊन बोलला तो फीडबॅक. काय म्हणाला प्रतिक्रिया, तुम्ही लोकांनी म्हणे माझ्यावर भानमती केली आहे. मला कळलं, आम्ही थोडेसे नर्वस झालो. म्हटलं काय बोलतोय भानामती वगैरे, आम्ही कुठे भानामती केली आहे. आणि मग त्याने थांबला, तो पण हुशार होता, पॉज घेतला आणि मग बोलला आमची मती भानावर आणली, आमची मती भानावर आणली. आणि खरंच आहे, आपलं भान घेणं सतत हेच महत्वाचं आहे. म्हणून भान कसं घ्यायचं, सतत विचारांचं भान. काय मी विचार करतोय, चांगले विचार करतोय की वाईट विचार करतोय. भान बोलताना काय बोलतोय, दुखवतोय लोकांना की सुखवतोय. कारण मी कालच्या प्रवचनात सांगितलं तिकडच्या पुण्याच्या, सत्कर्म म्हणजे काय, स्वतःच पण हित साधा, दुसऱ्याचं पण हित साधा. साध्या लेवलचं सत्कर्म एवढं तरी करू शकतो. आणि ते जरी मला का सुचलं, पण डॉक्टरने मला प्रश्न विचारला, डॉक्टर पटवर्धननी, म्हणजे आम्ही काय सत्कर्म करतो, आम्ही लोकांना पैसे घेऊन काम करतो. म्हटलं तुम्ही पैसे घेऊन, पैसे जे घेता ना त्याच्या बरंच मोठं काम करतात. जे लोक फसवतात तुम्हाला ती गोष्ट वेगळी, ते लोक हे नाही करत आहेत, काय म्हणतात, सत्कर्म करत नाही. पण तुमच्यासारखे लोक जे पैसे, योग्य पैसे घेऊन त्यांना जीवदान देतात, डोळ्याची व्हॅल्यू काय आहे, तुम्ही जे पैसे घेता त्याच्यामध्ये व्हॅल्यू येत नाही तुमची, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही त्यांना सत्कर्मच करता. चांगल्या रीतीने जे कर्म आहे ते सत्कर्मच असतं. आता हाय लेवलचं सत्कर्म वेगळं, पण हे पण सत्कर्मच आहे असं मी त्यांना समजावून सांगितलं. म्हणून तो विषय आला माझा प्रवचनामध्ये, त्याच्या संबंधात तो विषय आला. तर सांगायचा मुद्दा आहे की आपण भानावर असलं पाहिजे, आपली मती भानावर असली पाहिजे. म्हणजेच आपली जाणीवचं भान सतत घेतलं पाहिजे. आणि भान घ्यायचं म्हणजे सतत विचारांचं भान, काय बोलतो याचं भान, काय करतो याचं भान, कशी इच्छा करतो आपण लोकांच्या बद्दल याचं भान. सतत लोकांचं भलं कर म्हणत राहायचं, शक्य तितक्या वेळा कृतज्ञता व्यक्त करत राहायची, कृतज्ञतेचं भान घेत राहणं. हे जर तुम्ही सतत केलं ना तर याचा अर्थ तुमचं जाणीवेवर लक्ष आहे, आणि ह्याच्यातनच तुम्ही पुढे पुढे जाल. कारण हा मार्ग आहे, लक्षात ठेवायचा. मार्गावरून पुढे पुढे जायचं आपल्याला एकदम पुढे जाता येणार नाही, या मार्गाने पुढे जायला पाहिजे आपल्याला. म्हणून जाणीव ही गोष्ट आहे ना, सगळ्यात महत्वाची आहे.
सच्चित आनंदामध्ये चित सगळ्यात महत्वाचं, आणि आनंद त्याच्यावर असतोच, आनंद जाणीवेवर असतो, त्याचं भाग घ्यायचं पाहिजे. तुम्हाला साधी गोष्ट, तुम्ही भलं जर म्हणून दाखवा, लोकांमध्ये जो आनंद येतो ना त्याने आपल्याला आनंद येतो. टोल नाक्यावर सुभाष नेहमी देतो आणि श्रीराम बलाडकर देतो आणि देव तुझं भलं करावं असं म्हणतो. तो बिचारा कंटाळलेला असतो, तो हे म्हटल्यानंतर लगेच असतो. पहिली गोष्ट असं म्हणणारा माणूस त्याला भेटत नाही. चिडणारेच माणसं भेटायला लवकर त्यात किती वेळ लावतो अशीच जास्त माणसं असणार. मग असं भलं कर म्हणणारी माणसं कमी, आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद काय येतो, कारण स्वतःच भलं कर म्हणणारी माणसं फार कमी असतात, आणि आपलं भलं कर म्हटलं याच्याचा त्याला आनंद असतो, आणि त्याच्या तोंडाचं समाधान म्हणून आपल्याला समाधान वाटतं, हो की नाही. त्यामुळे हे जे भान आहे ना, जाणीवेचं आपलं भान, जाणीवेवर कंट्रोल, जाणीवेवर नियंत्रण, हे सद्गुरूंनी निंद शब्द वापरले सगळीकडे. याचा अर्थ एकच की आपली जाणीव काय पाहते, कशी स्फुरते, इथून सुरू आहे खरं म्हणजे. ते परमार्थामध्ये गेले. असणारी कशी स्फुरते, असणारी म्हणजे आहे ती आहेच, पुढे जात नाही. मग ती स्फुरते कशी, मी म्हणून स्फुरते, मी म्हणून स्फुरते की मी म्हणून स्फुरते, हे बघायला पाहिजे. म्हणून स्फुरणारे पण सुरुवात होते. स्फुरते कशी, पाहते कशी, जाणते कशी, हे आपण सगळे रंग बघितले. सगळे रंग, हे सगळे रंग आहेत ना, सगळीकडे लक्ष शब्द लक्षात ठेवा. लक्ष शब्द सगळे लक्ष पाहिजे. आणि हे जिथे भान असलं ना तर आपण भानावर राहतो. भान असलं की आपण भानावर असतो. मग आपल्याकडे मोठेपणा येत नाही, काय येत नाही. लक्षात ठेवा. आपण नम्र राहायला पाहिजे. लोकांनी तुम्हाला किती चढवू दे, आपण शांत राहायला पाहिजे. आपल्याला आपली व्हॅल्यू कळली पाहिजे, बरोबर ना. सद्गुरु स्वरूप म्हणून दे, काय म्हणून दे, आम्हाला आमचं स्वरूप माहिती आहे, बरोबर की नाही. सांगायचा मुद्दा काय की आपण आपल्या जागी स्थिर राहायचं. आपल्याला जागाला हालायला द्यायचं नाही. आपण लोकांनी काही म्हणू दे, आपल्याला लोक कौतुक करणारच आपलं, पण ते कौतुक आपण पचवायला शिकलं पाहिजे. आणि उगीच मोठेपणा घेऊन फिरणं हे जर आपण नाही केलं तर लोक तुम्हाला आणखीन मान देतात. ही मजा आहे. तुम्ही जितके शांत राहता तुम्हाला लोक आणखीन मान देत असतात. म्हणून तुम्हाला मोठेपणा पाहिजे असेल, पैसा पाहिजे असेल, सत्ता पाहिजे असेल, सगळं काही मिळेल, पण निवांत राहता पाहिजे. आणि आपलं भानावर राहिलं पाहिजे. आपण भानावर राहिलं पाहिजे, नम्र राहिलं पाहिजे. नम्र राहणं हे सुद्धा भान आहे. म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये आपण जाणीवेवर कंट्रोल ठेवणं म्हणजे काय बघितलं, समजलं ना, कळणार ना. आवाज नाही. ह्याच्यात तुम्हाला फायदा आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही परमार्थ नाही, हा सगळा स्वार्थ आहे. इथे कुठलाही परमार्थ शिकवला जात नाहीये, इथे सगळा स्वार्थ शिकवला जातो, बरोबर ना. त्यामुळे तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला जर भरपूर पैसा सगळं पाहिजे असेल ना, तुम्ही काय म्हणा त्याला भानावर असलं पाहिजे. आणि आहे का 5 मिनिटं, ह्यात जाणीव आहे ना, ही जाणीव आहे ना, 3 गोष्टी होत्या. जाणीवेच्या ठिकाणी 3 गोष्टी होत्या. एक म्हणजे त्याचा विस्तार होत असतो. विस्तार, गंगा कशी गंगोत्रीकडे लहान असते, मग तिचा विस्तार होत जातो. तसंच जाणीव ही विस्तारच असते, आपली जगाकडे विस्तारच असते. म्हणून जीवन म्हणजेच विस्तार. जाणीवेचा विस्तार म्हणजे जीवन. ही जाणीव आपली आहे ना, जी सुरुवात होते ती हळूहळू विस्तारत जाते. दुसरं काय होत जातं, त्याला पैलू पाडत जातो आपण. कारण जाणीवेला पैलू पाडले पाहिजे. जाणीव हिरा आहे, जाणीव इटसेल्फ हिरा, पण त्या हिऱ्याला पैलू पाडायला लागतात. मग पैलू पाडायला म्हणजे निरनिराळ्या गोष्टी शिकतो ना आपण, ज्ञान जे घेतो, निरनिराळ्या कला शिकतो, संगीत शिकतो, सायन्स शिकतो, हे सगळं शिकतो ना, त्यांनी जाणीवेच्या कक्षा रुंदावत जातात. जाणीवेला पैलू पडून तो चकचकीत व्हायला लागतो, ज्ञानाने चकचकीत व्हायला लागतो. त्यामुळे त्याला पैलू पाडणं हा दुसरी गोष्ट आहे. एक म्हणजे जाणीवेचा विस्तार होणं याचं माहिती पाहिजे, ही जाणीव विस्तारच चाललेली आहे, त्याला पैलू पाडणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जाणीवे स्वस्वरूपाची जागृती होणं. आणि सद्गुरू त्याच्याही पुढे जातात. स्वस्वरूपाची जागृती म्हणजे एंड नाही,
तिथून सुरुवात म्हणतात पुढे. आत्मज्ञानाने पुढे खरी जीवनाला सुरुवात. अगोदर काय नसतं, अगोदर ते चाचपडत असतो आपण. आता धडपडतोय आपण सगळीकडे. जेव्हा आत्मज्ञान होईल तेव्हा पुढे सुरुवात होईल. पण मी एक गोष्ट माझ्या अनुभवात सांगतो की आत्मज्ञान नाही झालं ना, काळजी करू नका. हे शब्दज्ञान सुद्धा आपल्यामध्ये उतरलं, आतमध्ये उतरलं तरी ते आत्मज्ञानच आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या संसारामध्ये जीवनामध्ये जर फरक पडला तर तुम्ही काय पाहिजे, सुख सुख म्हणजे तेच आहे सुख. तेव्हा घाबरायचं नाही. आपल्याला ते बांधबीन नाही जमलं तरी एवढं भानावर राहा, बरोबर. एवढं राहिलं तरी तुमचं आयुष्य सुखाचं होईल.